संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना खुशखबर. 6 जून 2025 शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो. तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. पहिली बातमी बघा. जून महिना सुरू झाला पण लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये अद्याप जमा झाला नाही. यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार याची लाडकी बहिणींना प्रतीक्षा होती. आता मात्र महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक बँक खात्यात आजपासून हा सन्मान निधी जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी ट्विटद्वारे दिली आहे. पुढील बातमी पहा. जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारणे, प्रमाणपत्रासाठी लांबच लांब रांगा आणि कागदपत्रांची किचकट जुळवाजुळव करावी लागते. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. हे चित्र बदलणार असून महाराष्ट्र शासनाने जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन प्रणालीला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे आता घर बसल्या एका क्लिकवर जात प्रमाणपत्र काढता येणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसात ऑनलाईन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील बातमी पहा. महाराष्ट्र सरकारकडून एक नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ती योजना अशी की सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली पासून बेसिक मिलिटरी ट्रेनिंग देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिक मध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही माहिती दिली. या उपक्रमाचे उद्दिष्ट लहानपणापासूनच मुलांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रप्रथम ही भावना विकसित करणे आहे. पुढील बातमी बघा. IPL 2025 च्या अंतिम सामन्यात RCBने पंजाबला पराभूत करत IPL ट्रॉफी जिंकली. 18 वर्षांनी RCBने IPL ट्रॉफी आपल्या नावावर केली. या विजयानंतर बंगळुरू येथे 4 जून रोजी विजयी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. RCBच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली आणि त्याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 11 जणांनी आपले प्राण गमावले तर अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर RCB प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. RCBने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून म्हटले आहे की या घटनेमुळे RCB कुटुंबाला खूप दुःख झाले आहे. सर्व 11 मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल. RCB फ्रँचायझीने केवळ मदतच दिली नाही तर चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांसाठी RCB केअर्स निधी देखील सुरू केला आहे. पुढील बातमी बघा. गेल्या 8 दिवसापासून खोळंबलेला मान्सून आता पश्चिम विदर्भात 13-14 जून पर्यंत तर पूर्व विदर्भात 17 जून दरम्यान सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात उकाडा वाढला असून दिवसभर चांगलाच घाम निघत आहे. मान्सून करिता पुन्हा 10 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. नैऋत्य मान्सून देशात आणि तेवढ्याच वेगाने 25 मे रोजी महाराष्ट्रातही पोहोचला होता. यंदा मान्सूनचा पाऊस चांगला होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार येत्या 13 आणि 14 जून रोजी पश्चिम विदर्भाच्या अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात मान्सून सक्रिय होईल. त्यानंतर 17 ते 20 तारखेपर्यंत तो पूर्व विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात होईल. मान्सूनच्या हालचाली आसपास सुरू असतील मात्र नागपूर जिल्ह्यात मान्सूनची सक्रियता अतिशय कमजोर असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.